कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. 2023 हे वर्ष तुम्हाला कसं होतं? 2023 मध्ये प्रत्येकासोबत काही ना काहीतरी चांगल्या वाईट ह्या गोष्टी घडल्या. त्याचा अनुभव प्रत्येकाला आला. त्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सोबत घेऊन आणि ज्या वाईट गोष्टी आपल्यासोबत घडल्या त्यामधून काहीतरी शिकत म्हणजे त्या पुन्हा आपल्यासोबत घडणार नाहीत असं मनाशी घट्ट बाळगून किंवा ज्या आपल्या हातून चुका घडल्या 2023 मध्ये कोणाकडून काही चुका घडल्या तर त्या पुन्हा आपल्याकडून घडणार नाहीत असे प्रयत्न करून आता आपण 2024 मध्ये पदार्पण करणार आहोत. हे वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार कसे जाईल हे आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. कारण 2023 हे केतूचं वर्ष होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी प्रॉब्लेम होते. म्हणजे असे छोटे छोटे नाही तर मोठे मोठे प्रत्येकाला प्रॉब्लेम आले. तर कोणा म्हणजे रिलेशन मध्ये देखील याचा जास्त परिणाम कुठे जाणवला तर रिलेशन मध्ये. म्हणजे रिलेशन म्हणजे फक्त नवरा बायकोचं रिलेशन नाही तर इतर रिलेशन पण आहेत. भाऊ बहीण, भाऊ भाऊ किंवा मित्रमैत्रिणी अशा अनेक रिलेशन मधला याचा परिणाम जाणवला. तुम्ही थोडा बारकाईने विचार केला स्वतःचा किंवा आजूबाजूचा विचार केला किंवा इतर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरी विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की रिलेशनमध्ये 2023 मध्ये काही ना काहीतरी प्रत्येकाचे हे प्रॉब्लेम होतेच. कारण ते हे 2023 हे केतूचं वर्ष. त्यामुळे या रिलेशनवर त्याचा जास्त परिणाम झाला. तर 2024 मध्ये या वर्षामध्ये हे बदल घेऊन येणारं हे वर्ष आहे. आपल्याला हे वर्ष अंकशास्त्रानुसार म्हणजे 2024 हे अंकशास्त्रानुसारचं कसं वर्ष जाणार त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा 2024 म्हणजे काय? 2 + 0 + 2 + 4 म्हणजे त्यांची बेरीज किती होते तर 8. आणि 8 हा नंबर शनीची कारक आहे. म्हणजे शनीचा नंबर मानला जातो. तर तुम्हाला माहीतच आहे की ज्योतिषशास्त्रानुसार शनी आपले काम खूपच हळूहळू करतो. शनी हे अगदी त्याचं तो सगळ्यांना चांगली फळं देतो. जी लोक म्हणजे अध्यात्माकडे आहेत किंवा जी लोक देवाचं हे करतात त्या लोकांना तर तो खूपच चांगलं फळ देतो. म्हणजे शनीच्या 7.5 मध्ये जी लोक घाबरून जातात, बापरे शनीची 7.5 तर असं करायची गरज नाही. शनी हा प्रत्येकाला चांगलं वाईट फळ देतच असतो. त्यामुळे शनीचा तो जो नंबर आहे म्हणून घाबरून जायचं नाही. तर शनी हा सगळ्यांना चांगलीच फळं देतो पण हळूहळू देतो. म्हणजे 2024 हे वर्ष 2023 पेक्षा खूपच चांगलं जाणार आहे. तर आता बघा ज्यांना 7.5चा काळ सुरू आहे, ज्यांना आता 7.5चा काळ सुरू आहे त्यांनी आपली कर्म ही चांगली करत राहायची. म्हणजे आपण दुसऱ्याला दान देणं म्हणजे सारखं लोकांना दान द्या असं म्हणत नाही पण निदान या 7.5च्या काळात दान देणं किंवा धार्मिकता म्हणजे देवदेव जपमाळ करत ओढत बसा दिवसभर असं नाही. पण जेवढा आपल्याला वेळ मिळतो बाकीची सगळी कामं आटपून आपल्याकडे जो थोडासा वेळ असतो तो देवासाठी वापरा. धार्मिकतेकडे वळा. कारण 2024 हे वर्ष म्हणजे सगळ्याच लोकांना धार्मिकतेकडे नेणार आहे. म्हणजे जी नास्तिक असतील ती लोक देवाला म्हणजे जी अगदीच देवाला मानत नव्हती ती आता देवाला मानतील म्हणजे आस्तिक होतील. कारण 2023 मध्ये देखील बरीच लोक ही धार्मिकतेकडे वळली. त्यामुळे या 2024 मध्ये देखील बरीच लोक ही धार्मिकतेकडे वळणार आहे. त्यामुळे ज्यांना बघा 2024 मध्ये ज्यांना 7.5 चालू आहे त्यांना सुद्धा हे वर्ष अतिशय चांगलं आहे. आता बघू ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांना हे वर्ष कसं जाणार आहे. कारण प्रत्येकाचा मूलांक असतो. कारण प्रत्येकाच्या जन्मतारखेची जी बेरीज केली जाते त्याचा एक मूलांक असतो. एक मूलांक असणाऱ्यांचं हे वर्ष कसं जाणार तर 28, 19, 1, 10 म्हणजे तुमच्या जन्मतारखेचा मूलांक यांची जन्मतारखेची बेरीज 1 असते आणि त्याचा मूलांक 1 असेल त्यांना हे 2024 वर्ष थोडं कठीण जाणार आहे.
म्हणजे तुमची एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे किंवा अपघात होऊ शकतो. तर तुम्ही थोडं सावधानतेने जर ह्या गोष्टी सगळ्या केल्यात, म्हणजे एखाद्या गोष्टी व्यक्तीकडे तुम्ही कुठले पैशाचे व्यवहार, जागेचे व्यवहार, इतर काही व्यवहार करत असाल तर एक पूर्ण लक्ष देऊन केले तर या गोष्टी तुमच्या बाबत होणार नाहीत. किंवा अपघात होण्याची म्हणजे वाहन सावकाश चालवणं किंवा अपघाताला जाण्यापूर्वी काही देवाला नमस्कार करून बाहेर पडणं, या काही गोष्टी जर तुम्ही केलात तर तुमची म्हणजे या गोष्टींमधून सुटका होणार. म्हणजे पण काय जास्त घाबरून जायचं नाही की अरे बापरे माझा अपघात होणार म्हणून घरात बसून नाही, असं काहीही नाही. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रारब्धतेनुसारच फळ मिळत असतं. त्यामुळे या गोष्टी करू नका. पण एक ह्याचे काय असतात अंकशास्त्रानुसार एक ठोकताळे असतात की हा हे असं होऊ शकतं, म्हणजेच हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार हे नाही. तर मुलांक ज्यांचा 2 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 आहे, या लोकांना थोडा मानसिक तणाव येणार मध्येच. म्हणजे त्यांचे मूड स्विंग होणार. म्हणजे कसं होणार तर आपण एखादं काम करत असतो तर मध्येच वाटणार नको हे नाही करायचं, आता आपण दुसरं काहीतरी करायचं. म्हणजे त्यांचे मूड पण चेंज होत राहणार. कारण बघा चंद्र हा पाण्याशी निगडीत असल्याने या गोष्टी त्यांच्या बाबत होणार. कारण काय आहे 2 हा अंक चंद्राशी निगडीत आहे. त्यामुळे 2 या अंकामुळे या लोकांचा थोडं माइंड स्टेबल राहणार नाही किंवा त्यांना असं वाटणार की अरे हे काही करायचं नाही, आपण आता दुसरं करायचं नाही, काहीच काम करायचं नाही, आपण झोपूनच जायचं, असं थोडंफार त्यांच्या बाबतीत घडणार. ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21, 30 म्हणजे ज्यांचा मुलांक 3 आहे त्यांना हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे. त्यांना चांगल्या संधी, मोठमोठ्या संधी चालून येणार आहेत. नोकरीत असाल तर मोठ्या संधी येणार. त्यामुळे 3 मुलांक असणाऱ्यांना हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे. आता ज्यांची जन्मतारीख 4, 13, 31 म्हणजे मुलांक 4 आहे अशा लोकांना या वर्षाच्या सुरुवातीचा काळ हा थोडा त्रासदायक असणार आहे, पण तो जास्त दिवस टिकणार नाही. आर्थिक संकटे येतील पण तुम्ही धैर्याने त्यातून मार्ग काढणार आहात. फार काळ तुम्ही संकटात अडकून पडणार नाही. आणि तुम्हाला म्हणजे जी काही तुमच्या समोर संकट येत आहे त्यांना त्याच्यातून मार्ग कसा काढायचा याच्या देखील तुम्हाला संदेश आपोआप मिळत जातील. ज्यांची जन्मतारीख 23, 14, 15 म्हणजे मुलांक 5 त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच चांगलं आहे. तुमचं करिअर, शैक्षणिक प्रगती, व्यवसाय या सर्वच दृष्टीने तुम्हाला हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे. कारण 5 व 8 यांच्यामध्ये मैत्रीचं नातं असल्यामुळे तुमचे चांगले दिवस येणार आहेत. तसेच यावर्षी इंधनामध्ये वाढ होणार. इंधन म्हणजे काय तर पेट्रोल, डिझेल, कोळसा यामध्ये वाढ होणार. तसंच सोन्यामध्ये देखील प्रचंड वाढ होणार आहे. शेअर मार्केट या वर्षात शेअर मार्केटवर 2024चा अतिशय मोठा प्रभाव पडणार आहे. आता बघा ज्यांचा मुलांक 6 आहे म्हणजे जन्मतारीख 6, 15, 24, 6 तर 6 हे शुक्राचे प्रतिनिधित्व करतो. 6 अंक शुक्राचे प्रतिनिधित्व करतो व शुक्र व शनी हे दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे 6 मुलांक असणाऱ्यांना हे वर्ष खूपच म्हणजे अतिशय चांगलं जाणार आहे. तसेच 7, 16, 25 म्हणजे मुलांक 7 आहे तर 7 हा केतूचा अंक आहे व शनी व केतू हे परस्परांचे मित्र असल्याने मुलांक 7 असणाऱ्यांना हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार. पण तुम्हाला एक धार्मिकतेची तुम्हाला मात्र कास धरली पाहिजे. धार्मिकता तुम्हाला म्हणजे देवाचे नामस्मरण वगैरे किंवा पोथी वाचन हे या वर्षामध्ये तुम्हाला खूप प्रमाणात केलं पाहिजे. आता ज्यांची जन्मतारीख 8, 17, 26 आहे व ज्याचा मुलांक 8 आहे त्यांना हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. 8 हा अंक शनिदेवांचे म्हणजे शनिदेवांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुमचे कर्म चांगले ठेवा, त्यांचे तुम्हाला फळ चांगलेच मिळेल. ज्यांना 7.5 आहे व ज्यांचा मुलांक 8 आहे त्यांना हे वर्ष पूर्ण धार्मिकतेकडे नेणारे आहे. तसेच ज्यांचा मुलांक 9 आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख 18, 27, 9 अशी आहे त्यांना या वर्षामध्ये छोटे अपघात होऊ शकतात. वडील मुलांचे न पटणे या गोष्टी होऊ शकतात. पण
काय आहे, या गोष्टींवर मात करण्यासाठी तुम्ही थोडंफार नामस्मरण, थोडं घरामधलं वातावरण धार्मिक ठेवलं तर या सगळ्यांवर तुम्ही मात करू शकता. कारण 9 हा अंक मंगळाचे प्रतिनिधित्व करतो आणि मंगळ व शनी हे परस्परांचे विरोधक आहेत. त्यामुळे या गोष्टींकडे जरा तुम्हाला जास्त लक्ष दिले पाहिजे. तर याच्यावरती काय उपाय आहेत, यावर तुम्हाला काय उपाय करायचे आहेत, तर शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात जाऊन मारुतीला तुम्हाला तेल वाहायचं आहे. तेल वाहताना ते तेल बाहेर न घेता घरातून स्वतः तुम्ही सोबत नेलं तर अतिशय चांगलं. पुन्हा जर तुम्ही स्वामी केंद्रात जात असाल किंवा तुमच्या बाजूला देऊळ असेल किंवा तुम्ही अन्य कुठल्या देवळात जाता तर त्या देवळात तुम्हाला देवळाची साफसफाई, स्वच्छता करण्याची सेवा तुम्ही घ्यावी. कारण यामुळे तुमची सगळे म्हणजे जे काही तुमच्यावर संकट येणार आहे ती सगळी संकट यामुळे दूर होतील. तर सांगण्याचं आहे की हे वर्ष म्हणजे 2024 हे वर्ष शनिदेवांचे प्रतिनिधित्व असतं, शनिदेवांचंच वर्ष मानलं जाणार आहे. त्यामुळे ह्या वर्षामध्ये तुम्ही जितकी काही चांगले गोष्टी कराल, कारण शनिदेव हा देव असा आहे की ते चांगल्या कर्माला त्या चांगलंच फळ देतं. कारण शनिदेव हे अतिशय शिस्तप्रिय मानले जातात. त्यामुळे त्यांना जिथे चांगली कर्म होतात त्या ठिकाणी शनिदेवांचं तिथे आगमन राहतं. त्यामुळे तुम्ही या वर्षामध्ये जेवढं तुम्हाला धार्मिकतेकडे वळता येईल, जेवढं तुम्ही नामस्मरण कराल, म्हणजे असं नाही की पूर्ण घरात बसून आपण देव 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 करत बसायचं असं नाही, पण येता जाता देवाचं नामस्मरण केलं तर 2024 हे वर्ष तसं सगळ्यांना अतिशय चांगलं जाणार आहे. त्यामुळे या वर्षामध्ये जेवढं तुम्हाला वृद्ध लोकांची सेवा करता येईल, जेवढं तुम्हाला त्यांच्या म्हणजे जे कामगार लोक आहेत, जे तुमच्या घरात कुणी कामाला बाई आहे तर त्या बाईला म्हणजे जास्त त्रास म्हणजे हाडतूड नाही करायचं किंवा तिला काही त्रास नाही द्यायचा. म्हणजे मुद्दाम पण तिचं काही तुम्ही ऐकू नका, पण असं जे काही अगदीच असतं ना, या गोष्टी या वर्षामध्ये तुम्हाला पाळायच्या आहेत. तर तुम्हाला हे वर्ष म्हणजे 2024 हे वर्ष प्रत्येकाला मुलांकानुसार कसं जाणार याबद्दलचा मी तुम्हाला आज व्हिडिओ सांगितला. तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुमच्या काही म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही मला सजेशन असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या 2024 वर प्रत्येक राशींचं जे काही भविष्य आहे ते मी लवकरच तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे अगदी सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.